नववर्षाच्या स्वागतासाठी 31 डिसेंबरच्या रात्री पार्टीचं आयोजन करणाऱ्या ठाणेकरांवर राज्य उत्पादन शुल्क विभागाची ही करडी नजर असणार आहे। बेकायदेशीर मद्य विक्री, मद्य निर्मिती आणि मद्य तस्करी सोबतच विनापरवाना मद्य पार्टी आयोजित करणाऱ्यांना कारवाईचा इशारा देण्यात आलाय। त्यासाठी 5 भरारी पथकांची नियुक्ती केल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली। ठाणे शहर आणि जिल्ह्यात नव्या वर्षाच्या स्वागतानिमित्त पार्ट्यांचं आयोजन करणाऱ्यांनी मद्यप्राशन करण्याचा परवानगा घेणं आवश्यक आहे। मोठ्या व्यावसायिक पार्टीसाठी 22,000 तर लहान व्यावसायिक पार्टीसाठी 11,000 रुपयांचं शुल्क आहे। नागरिकांना असं आवाहन आहे की त्यांनी कुठले अनधिकृत मद्याची म्हणजे दारूची खरेदी करू नये किंवा अनधिकृत ठिकाणी मद्य प्यायला जाऊ नये किंवा बसू नये। त्यांच्या ज्या काही उत्साह आहे तो त्या ठिकाणी मेंटेन राहावा यासाठी त्यांनी अधिकृत ठिकाणीच मद्याचे प्राशन करावे। कोणी ग्रुप असतील किंवा कोणाला सामूहिक पार्टी वगैरे करायची असतील तर त्यांनी या विभागाचा 1 दिवसीय परवाना असतो, त्या परवाना घेऊन रितसर त्यांनी त्यांची पार्टी सेलिब्रेट करावी। कसल्याही प्रकारचा त्यांना त्या ठिकाणी त्रास होणार नाही, अन्यथा विनाकारण त्यांना या कारवाईला सामोरं जावं लागेल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।